नमस्कार शेतकरी बंधूंनो, गेल्या 4 वर्षापासून आपण हा बलूनवाला पोर्टेबल बायोगॅस सिस्टम वापरतोय. तर तुम्ही बघू शकता, हे इनलेट आहे. ह्या इनलेटमध्ये आपण शेण, पाणी वगैरे एकत्र करून ह्याचं मिक्सर इथं टाकायचं. त्याच्यानंतर ह्या बलूनमध्ये येईल. एक 8 दिवसानंतर ह्या बलूनमध्ये गॅस तयार झाल्याच्यानंतर आपण बघू शकता हा बलून कसा फुगतो. अशा पद्धतीचा हा बलून फुगतो. आपल्या बलूनमध्ये थोडा पाईप खराब झाल्यामुळे आपण ह्याचा गॅस काढला होता आणि दुरुस्ती केली ती. त्याच्यामुळे हा खाली गेलेला नाही. ते हा पण त्या पाठीमागून असा बलूनसारखा ह्याच्यामध्ये गॅस तयार होईल. तर ह्याच्यामध्ये जी स्लरी वगैरे आहे, हे स्लरी आपण अशी बाहेर काढतो. इथून बाहेर निघते ह्या आउटलेटद्वारे. आणि बाहेर निघल्याच्या नंतर ह्या स्लरीला आपण इथं एक टँक केली, ह्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो. आणि ही स्टोअर केलेली स्लरी आपण आपल्या झाडांना, जांभळ असेल, सीताफळ असेल, संत्री, मोसंबी, लिंबोणी, चक्कुई, ह्या सगळ्या बागेमध्ये काही सफरचंदाचे पण झाडे आहेत, आपण ह्याला वापरतोय. आणि एक नंबर क्वालिटीची स्लरी निघते. आणि गॅस पण आता तुम्ही बघताय, आमची खिलार गाय आहे. ह्या खिलार गाईपासून जे निघतं शेण, ह्या शेणापासून आपण हा बायोगॅस बनवतो. एका गाईपासून आपल्याला साधारणतः एक 4-5 किलोचा, 4-5 माणसाला उपयोगात येईल. 2 टायमाला एवढा गॅस कंटिन्यू निघतो. याच्याबरोबरच आपण ह्याच्यातून जी काही आणखी स्लरी वगैरे बाहेर निघते किंवा वेस्टेज आहे,